नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पर्यावरणाचे रक्षण करण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे श्री स्वामी समर्थ भक्तांना आवाहन। आणि मी बघते की पर्यावरणाचा खूप त्रास होत आहे। अनेक गोष्टी आम्ही पर्यावरणाच्या निमित्ताने करत आहोत, पण प्लास्टिक बंदी किंवा एकदा वापरणारं प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यासाठी देवस्थानांपासून सुरुवात व्हावी यासाठी विनंती करण्यासाठी स्वामींच्या चरणी अशा आंदोलनाला यश द्यावं ही प्रार्थना करण्यासाठी मी आलेली आहे। सचिन कल्याण शेट्टी माझे सहकारी आहेत, आमदार आहेत, त्यांना आणि ट्रस्टला देखील मी ट्रस्टचे अध्यक्ष देखील इथे उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती केली की स्वामी समर्थ मंदिराच्या ट्रस्टने सरकारच्या पर्यावरण विभागाबरोबर मिळून या परिसरामध्ये जे फुलांचे दुकान आहेत, इथे जे काही प्रसादाचे दुकान आहेत, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन भाविकांना आवाहन करून संपूर्णतः एकल प्लास्टिकला बंद करण्याचा आपण एक प्रयोग करायला पाहिजे, जो यशस्वी झाला पाहिजे। स्वामींना आपण जेव्हा भक्ती अर्पण करतो तेव्हा स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात। आपण जर पाहिलं की आपल्या प्रत्येक देवांच्या बरोबर आपल्याला सृष्टीचा काहीतरी घटक दिसतो। महादेवाच्या परिवाराला जरी पाहिलं तर महादेवांच्या गळ्यामध्ये सर्पाची माळ आहे, महादेवांचं वाहन नंदी आहे, गणपती हातात आता प्लास्टिकची बॅग होती ती चुकून आणली, तुमचा दोष नाही। आज स्वामींच्या चरणी ती पूर्णपणे अर्पण करून टाका आणि इथून पुढे कपड्याची पिशवी फक्त घ्या, प्लास्टिकच्या ऐवजी कपड्याची पिशवी घ्या। हे जरी तुम्ही केलं तरी आपण सृष्टीला वाचवण्यासाठी मोलाचं योगदान देऊ शकतो। घरामध्ये भाजी आता कपड्याच्या पिशवीत झाली पाहिजे, फळं फुलं सगळं कपड्याच्या पिशवीत झालं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी निश्चय करावा, एवढंच मी आपल्याला आवाहन करेन। आणि आपण या आंदोलनाला यश देण्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना